किल्लारीच्या भूकंपानं मराठवाड्यातल्या लोकांचं आयुष्य दुभंगलं। बाबा बुवांनी देवीचा प्रकोप झाला, भानामती झाली असा प्रचार सुरू करून लोकांना नाडण्याचं काम सुरू केलं। भूकंपानं कंबरडं मोडलेल्या लोकांना भोंदूंनी अक्षरशः लुटण्याचं काम केलं। आणि याच वेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं गावागावात जाऊन प्रबोधन सुरू केलं। सुरुवातीला प्रचंड विरोध झाला, पण उदगीर, जळकोट, अहमदपूर, शिरूर आणि अनंतपाळ तालुक्यातल्या 33 केंद्रात 2000हून अधिक कार्यकर्ते तयार झाले आणि कामाला गती आली। एवढा जिव्हाळा होता की डॉक्टर हे प्रत्येक कार्यकर्त्यांच्या कुटुंबातले कार्यकर्ते होते आणि प्रत्येक कार्यकर्ता हा डॉक्टरांच्या घरातला कार्यकर्ता होता। एवढं कौटुंबिक म्हणजे वातावरण या चळवळीच्या माध्यमातून केलेलं होतं। असे अनेक कार्यकर्ते त्यांनी घडवले आणि अनेक कार्यकर्त्यांना उभा केलेला आहे। आणि असे त्याच्यामुळं मला असं वाटतं की एकटे दाभोळकरांना जरी मारलेला असेल तरी अनेक दाभोळकर याच्यातून निर्माण होतील आणि ही चळवळ नेटाने पुढे चालू राहील असं मला वाटतं। 1993 ते 2011 पर्यंत लातूर शाखेनं तब्बल 172 बुवांचा बुरखा फाडला आणि 3 नरबळीची प्रकरणं उघडकीस आणली। जादूटोणा विरोधी प्रात्यक्षिकं करून लोकांना बुवाबाजीची भीती किती फुटकळ आहे हे दाखवून दिलं। विशेष म्हणजे सगळं काम स्वतः दाभोळकर आणि त्यांचे कार्यकर्ते पदर मोड करून करीत। आणि लोकांनी थोबाडीत मारलं म्हणजे आपण त्यांच्या थोबाडीत मारणं किंवा लोकांनी हल्ला केला म्हणून आपण त्यांच्यावर हल्ला करणं हे योग्य समजत नव्हते। आणि त्यामुळं ज्यांनी हल्ला केला ते न कळत हल्ला त्यांना न समजुतीमुळे ते हल्ला करत असतील त्यांना माफ करावं आणि त्यांना शहाणं करण्याचा आपण प्रयत्न करावा अशाच पद्धतीचा त्यांचा विचार होता। बुवाबाजी कायमची बंद करायची असेल तर त्याला कायद्याचा चाप पाहिजे याची जाणीव डॉक्टरांना पहिल्यापासून होती। त्यामुळे त्यांनी जादूटोणा विरोधी कायद्यासाठी 2006 साली 11 दिवस उपोषण केलं। निळू फुले, एन.डी. पाटील यांनी लातूरात येऊन डॉक्टरांना पाठिंबा दिला। लातूर हे डॉक्टरांचं दुसरं घर होतं। इथले कार्यकर्ते त्यांचे कुटुंबातले सदस्य होते। त्यामुळे कुठल्याही नवीन कामाची सुरुवात डॉक्टर लातूरातूनच करत। मग तो पर्जन्यवृष्टी विरोधी महायज्ञ परिषद असो किंवा डॉक्टरांनी संविधान बचावासाठी केलेलं 10 दिवसाचं उपोषण असो, इथल्या कार्यकर्त्यांवर डॉक्टरांचा प्रचंड विश्वास होता। डॉक्टर जितक्या तळमळीनं लढायचे त्याची म्हणावी तशी दखल सरकार घेत नव्हतं। त्यामुळे विलासराव असोत की सुशील कुमार किंवा मग अशोक चव्हाण आणि आताचे पृथ्वीराज चव्हाण या सगळ्यांकडूनच आश्वासनाशिवाय फारसं हातात काही आलंच नाही। पण तरीही निराश न होता डॉक्टरांचा लढा संयतपणे सुरूच होता। माझं व्यक्तिगत जर विचाराल तर माझी चळवळीतली प्रतिमा अशी होती की मी दाभोळकरांना प्रश्न विचारतो। आमच्याकडे थोडंसं व्यक्तिस्तम असणार साहजिकच गोष्ट होती। त्यांचे म्हणजे प्रभाव, दाभोळकरांचा अभ्यास, एवढं मोठं कार्य, त्यामुळे दाभोळकरांना प्रश्न विचारायची हिंमत बहुधा कार्यकर्ते कोणी करायची नाही। पण मी 2-3 वेळाला विचारलं। हा त्याच्यातला एक विषय होता की आपण किती दिवस कायद्याचा आग्रह धरायचा, ते होईल ना तर ना होईल, पण आपण त्याच्यात किती एनर्जी खर्च करायची असा मी थेट सवाल डॉक्टर दाभोळकरांना केला होता। पण त्यांचं म्हणणं होतं आणि ते बरोबर होतं की संघटनेच्या बरोबर जर दंडशक्ती असेल, प्रबोधनाला जर दंडशक्तीची जोड असेल तर त्याची परिणामकारिता अधिक होती। आणि हे अनुभवले आता अगदीच दाभोळकरांचा परवाचा लेख जरी वाचला तर ह्या वर्षात 4 नरबळी गेली। म्हणजे जर समजा दंडशक्ती असती तर हे कदाचित प्रमाण कमी झालं असतं। सत्यसाई बाबांवर शिवराज पाटील चाकूरकरांची श्रद्धा, विलासरावही सत्यसाईंचे भक्त, त्यामुळे सत्यसाईंचं मंदिर बांधण्याचा घाट घालण्यात आला। त्यासाठी स्वतः सत्यसाई लातूरला येणार होते। त्या विरोधातही न डगमगता डॉक्टरांनी आवाज उठवला। सत्यसाईंचा भांडाफोड करणारी माहिती पत्रकं गावागावात पोहोचली। लोकांची नाराजी वाढू लागली। त्यात केंद्रीय गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या गावात सत्यसाईंना विरोध वाढू लागल्यानं तणाव वाढला। शेवटी काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केलं। बुवाबाजी विरोधाच्या लढाईत कार्यकर्त्यांना अनेकदा किंमतही मोजावी लागली। मल्लीनाथ महाराजाचा भांडाफोड केल्यानंतर माधव बावगे यांच्या घराच्या 4ही दरवाजे हल्लेखोरांनी जाळले होते। तर मोहन माने सारख्या कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला झाला होता। कार्यकर्ते तरीही डगमगले नाही, कारण त्यांच्यासमोर डॉक्टरांनी घालून दिलेला कर्मयोगाचा वस्तुपाठ होता। डॉक्टर जसे दलितांसाठी लढले तसे कार्यकर्त्यांच्या हक्कासाठी आणि जात निर्मूलनासाठीही अंतरधर्मीय आणि आंतरजातीय विवाह लावून देण्याचं मोठं काम अनिसनं लातूरातच केलं। एकट्या लातूर शाखेनं 20 वर्षात 140 आंतरजातीय लग्न लावली तर कोल्हापुरातही 100 संसार सुखात नांदतायत। कार्यकर्ते स्वतःचा खिशातला पैसा खर्च करून काम करायचे।
म्हणजे आत्ता मला दुर्दैवानं हे ठामपणे सांगायला पाहिजे की महाराष्ट्राला अनिसला एकही परकीय पैसा मिळत नाही. दिवाकर रावतेने तो आरोप केला आणि ते सरकारने मान्य केला, म्हणजे किती मिली बघत होती बघा. मी अगदी ठामपणे सांगतो की सरकारना या गोष्टीची माहिती नाही. कार्यक्रम चालायचे कसे? आमचे कार्यक्रम एक तर कार्यकर्त्यांच्या बळावर चालायचे, आर्थिक बळावर, किंवा कार्यकर्त्यांनी दिलेल्या पैशावर चालायचे, किंवा अनिसच्या वार्तापत्राला मिळणारे जे अनुदान आहे, जाहिराती आहेत त्याच्यातनं ते सगळं चालायचं. आणि त्याच्यातनं म्हणजे आम्ही हे पैसा मागताना जसं मागायचो की आम्हाला ह्याच्यातनं चळवळ चालवायची आहे आणि चळवळीसाठी पैसे द्या. लोक द्यायची 10 लाख 12 लाख टार्गेट ठरवून आपण त्याचे पैसे उभे करायचे आणि ते पैसे अनिसच्या एकूण कामासाठी वापरले जायचे. सुनीता आरळीकर, प्राचार्य अनिरुद्ध जाधव अशा भक्कम कार्यकर्त्यांची फळीच डॉक्टरांच्या पाठीशी होती. डॉक्टरांनी आवाज दिल्यानंतर सगळ्यात आधी ओ देत होते ते लातूरकरच. त्यामुळे डॉक्टरांच्या हत्येनं मोठा आधार कायमचा निघून गेल्याची भावना लातूरमध्ये. राहुल कुलकर्णीसह निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर.